चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक, फाशीची शिक्षा देण्याची नातेवाईकांची मागणी। जत तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस ऋत्विक पट्टण शेट्टी यास अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अल्पवयीन मुलीवर अमानुष कृत्य करण्यात आल्याचं उघडकीस आल्यानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। निष्पाप बालिकेवर झालेल्या या अत्याचारामुळे समाज मन सुन्न झाला असून नागरिकांनी आरोपी विरुद्ध कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास सुरू केला। पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले आहे। पुढील तपास उमदी पोलीस करत आहेत। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून आरोपींना माणुसकीला काळीमा फासल्याची भावना नातेवाईक व ग्रामस्थांमधून व्यक्त होती आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी पीडित मुलीच्या नातेवाईकांसह नागरिकांकडून होती आहे। दरम्यान अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलावीत, तसेच दोषींना तात्काळ आणि कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे।